संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। खंडालय बुद्रुक इथं खासदार निधीतून मंजूर नवीन सभागृहाचे खासदार शोभाताई बच्छाव यांच्या हस्ते भूमिपूजन। धुळे तालुक्यातील खंडालय बुद्रुक येथील स्थानिक जनतेची दीर्घकाळाची मागणी पूर्ण करत खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते नवीन संत शिरोमणी सावता महाराज सभागृहाच्या बांधकामाचं भूमिपूजन ताटात संपन्न झाले। खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत या सभागृहासाठी रक्कम 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। तसेच धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खंडालय बुद्रुक इथं मंजूर करण्यात आलेल्या संत शिरोमणी सावता महाराज सभागृहाचं भूमिपूजन नुकतेच खासदार शोभाताई बच्छाव यांच्या हस्ते या सभागृहाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून विशेष निधी मंजूर करण्यात आलाय। विकास कामांना गती, स्थानिक नागरिकांची अनेक दिवसांची मागणी खासदार डॉक्टर बच्छाव यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली आहे। उद्देश सावता महाराज सभागृहामुळे ग्रामीण भागातील सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे। या प्रसंगी बोलताना खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव म्हणाल्या की संत सावता महाराज हे लोककल्याणाचे प्रतीक आहे। त्यांच्या नावाने उभारले जाणारे हे सभागृह समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त ठरेल। मतदारसंघातील पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, खंडालय खुर्द, खंडालय बुद्रुक, बांबुर्ले येथील सरपंच, प्रशासक व प्रशासक समिती, गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थ, माता भगिनी, युवा मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दिनेशजी बच्छाव, स्वीय सहाय्यक शिंदे साहेब, निलेशजी काटे उपस्थित होते। गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित। अनेक वर्षापासून या भागात सामाजिक सभागृह बांधकाम गरजेचे होते, असे ग्रामपंचायत गट प्रमुख तथा तालुका अध्यक्ष समता परिषद श्री अबा पगारे यांनी स्पष्ट केले होते। धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे उपलब्धता करून देखील त्याचं भूमिपूजन करण्यासाठी आदरणीय ताईसाहेब आम्ही तुम्हाला बोलवून आणि आपल्याला आपल्या हस्तेच उद्घाटन करून आपल्या हस्ते पूर्ण करायचंय एवढं आम्ही स्वप्न बघतोय ताईसाहेब। त्याचप्रमाणे गावातील नवतरुणांच्या असंख्य समस्या आहेत, इथं लायब्ररीची समस्या आहे ताईसाहेब। जर कधी आपल्या मार्फत लायब्ररीची काय सोय करता आली तर तीही करण्याचं आयोजन करावं ताईसाहेब। आदरणीय ताईसाहेब, मला असं वाटायला लागलं की मी एक हक्काची बहीण, लाडकी बहीण म्हणून मी तुमच्याजवळ जरी कामाचा पाडा वाचतोय, परंतु ताईसाहेब हे पार बेंबीच्या देठापासून सांगतोय एवढी कळकळीची विनंती आहे। म्हणून प्रत्येक शब्दाला ताईसाहेब मी आवर्जून विनंती करतो की माझ्या गावातील लोकांसाठी ही कळकळीची विनंती आहे की भरभरून निधी द्या आणि निधी देतीलच ताई, एवढं मी आग्रहाची विनंती करतो। कोण तरुण मित्रांना जर तरी 2 शब्द बोलायचे असतील गावाच्या विकासासंदर्भात, काही मागणी संदर्भात, बिंदास स्टेजवर येऊन बोलू शकतात। प्रत्येक तरुणाला सांगू इच्छितो की 2 शब्द बोलायचा प्रयत्न करा